एव्हरीवन, कशा आहात? मस्त ना? मी तर बघा अशी मस्त मस्त साडी घालून आहे. तर जायचं होतं बाहेर, मग मी असं मस्त साडी घातलेली. मस्त बघा, साडीमध्ये मी एकच नंबर दिसते आहे की नाही. मग अशी साडी वगैरे घातली आणि मग बस अशा व्ह्यूचा आनंद घेत आम्ही जात होतो शॉपिंग करायला. काल मोठ्या मुलीची शॉपिंग, आज छोट्या मुलीचं. बघा व्ह्यू कसला भारी होता, एकच नंबर. मग व्ह्यूचा असा आनंद घेत घेत असं मस्त वाटत होतं गाडीवर. आणि पप्पाची परी, पप्पासोबत गप्पा मारत मारत आम्ही मस्त असं पोहोचलो खडकी बाजार. हे बघा पप्पाची परी. तर ती पप्पांसोबत खूप कनेक्ट आहे, म्हणजे ती पप्पांसोबत सगळ्या गोष्टी अशा काय माहिती खूप पप्पांजवळची आहे. आणि कुठे गेलं पप्पांच्या ह्याच्यामध्येच असते, हाताला हात धरून. मग आम्ही गेलो शॉपिंग करायला. पण काय पाहिजे तसा ड्रेस माझ्या पुरीला भेटत नव्हता. फायनली मोठ्या दुकानात गेलो, तिकडे भेटलं. बघा हिला तो आवडला आणि तिच्या पप्पांनाच दाखवते, पप्पा हा घेऊ हा घेऊ. माझं काय नसतं त्यात बरं का, पप्पांची परींचंच असतं. मग फायनली तिचा ड्रेस वगैरे सजेस्ट केला. मग मी काय गप्पा बसते की काय, मग मला पण पाहिजे म्हटलं. मग मी गेले तिकडं, मग ड्रेस घेत होते. मी कट पीस घेतले, मस्त पटियाला टाईप ड्रेस शिवणारी. मग तिकडून माझ्यासाठी असे मस्त 2-3 ड्रेस बघितले. ना म्हटलं माझ्यासाठी ड्रेस घ्यायचं म्हणजे घ्यायचंच. मग मी घेतले तिकडून 2 ड्रेस आणि शिवायला पण टाकले. म्हणजे घेतले आणि नंतर शिवाय टाकले. तुम्हाला घातल्यावर कधी नंतर दाखवेन की म्हटलं मी असे 2 ड्रेस घेतले. मग ड्रेस शिवाय टाकले आणि तिथं ड्रेस शिवाय तिथं टाकत होतो ना, तिथं हे बघा ना अशी कोंबडी आली. पाप कसं कापून खातात देव जाणं, मला तर नाही होत म्हणून मी खात नाही. मग तिकडं बघून आलो आणि माझ्या पोरीला भूक लागली. मग तिला असं मस्त डोसा वगैरे चारला. हे बघा कसं खाते डोसा. मग तिला डोसा वगैरे चारला. मग तिला बघा पप्पाची परी ड्रेस घेतला म्हणल्यावर त्याच्यावर चप्पल नको का, मग ती चप्पल घेतली, म्हणजे शूज घेतले. तिने मस्त असं ड्रेसवर घालायला बघ किती क्यूट दिसत होते पायाला, ते घेतलं. मग पप्पांचं माझं काय नसतं, मी उगाच जायला म्हणून जाते सोबत. मग अशी शॉपिंग वगैरे केली आणि घरी आलो. आणि घरी येऊन आलं ना, बाहेरून फिरून आलं ना, काय माहिती माझं लय चांग दुखतं. तर चला आजचा मिनी ब्लॉग कसा वाटला नक्की